श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कार्तिक अमावस्या, तसेच शनी अमावस्या देखील उद्या आहे. आता ही अमावस्या शनिवारी सुरू होत आहे, त्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या देखील म्हटले आहे. तसेच 1 तारखेला देखील अमावस्या आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होणार असून ती 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपणार आहे. मग या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी, तसेच दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा ही सफल ठरत असते, कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे, कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच आपण चिमूटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. थोडेसे काळे तीळ देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे. काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे. तसेच हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. या 3 वस्तू टाकूनच आपण या दिवशी आंघोळ करायची आहे. आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आता या अमावस्येच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवायचं आहे. तसेच आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. आपण जर पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे, जी काही इडापिडा आहे, जी काही संकटे आहे, तर ती पूर्णतः दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्व सुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात, ज्या आपल्याला विविध रोगांपासून देखील बरे करतात. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात, असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला एवढं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आपल्याला आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवरती वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते. तसेच पिंपळाच्या झाडावरती आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो. त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायची आहे. तर
आता हा उपाय, ही सेवा आपण कधी करायची आहे, तर आपण अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा ही करू शकता. पण सायंकाळी केलेली पिंपळाच्या झाडाची पूजा ही शुभ मानली जाते. त्यामुळे जर सायंकाळी वेळ असेल तर सायंकाळी आवर्जून तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. आता पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर देखील टाकायची आहे. आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. आता हे पाणी घ्यायचं आहे, त्यासोबत आपल्याला एक दिवा देखील करायचा आहे. आता चौमुखी दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून चौमुखी दिवा तुम्ही बनवावा. आणि चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता आणि ती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता जर दिवा तुम्ही कणकेचा बनवणार असाल तर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. आता हा दिवा घ्यायचा आहे, पाणी घ्यायचं आहे आणि आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. प्रथम आपण पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे टाकावं. मोहरीचं तेल टाकलं तर शनिदेव हे प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे. आता काळे तीळ टाकत असताना आपण 11 वेळा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. काळे तीळ टाकायचे आहे. या पंथीखाली आपल्याला आसन देखील द्यायचं आहे. मग तुम्ही पिंपळाचं पान घेऊ शकता, त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. तसेच आपण पिंपळाच्या खोडाजवळ काही वस्तू अर्पण करायच्या आहे. तर आपण थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे आहे, तांदूळ अर्पण करायचे आहे, हळदी कुंकू देखील अर्पण करायचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक सप्तधान्य अर्पण करायचं आहे. मग आता हे सप्तधान्य कसं अर्पण करावं आणि का अर्पण करावं, तर आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल किंवा एखादी व्यक्ती असते तिनं कोणतंही काम हाती घ्या, तिला यश काही मिळत नाही, खूप मेहनत घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कुठेतरी यश हे मिळत असतं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे कायम साडेसाती लागलेली असते, एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. मग सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू, बाजरी, तांदूळ किंवा मठ, मूग अशा प्रकारचे सप्तधान्य 7 धान्य आपण घ्यायचं आहे. आता हे 7 धान्य घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जी पण व्यक्ती आजारी आहे किंवा मुलांना अगदी नजरबाधा झालेली असेल किंवा मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना अभ्यासात पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा घरामधील एखाद्या व्यक्तीची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, आजारी असेल, तर त्या व्यक्तीवरून आपण हे सप्तधान्य 7 वेळा उतरवायचं आहे. आता आपण 7 वेळा उतरवल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील आपण सप्तधान्य 7 वेळा उतरवायचं आहे. आपण म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली आहे किंवा जी काही इडापिडा माझ्या घरामागे लागलेली आहे, जी काही संकटे माझ्या घरामागे आहेत, तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हे सप्तधान्य घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ हे धान्य ठेवत असताना आपण सांगायचं आहे की माझ्या घराला किंवा मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा मागे लागलेली असतील, संकटे असतील, तर ती पूर्णतः दूर होऊ दे. भरपूर वेळा आपल्याला जर नजरबाधा झालेली असेल तरी पण आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचा आजार पण चालू आहे, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ आपण सांगायचं आहे. आपण अगदी डोकं टेकून आपली इच्छा सांगायची आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे देखील स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील 11 वेळा करावा आणि पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती देखील आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपला उपाय सफल ठरत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.